हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् निजानंदरूपी जरी घे समाधी जनाची निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम् काषाय वक्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मालाकमण्डलुधरः करपद्मयुग्मे मध्यस्थपानियुगले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य जानविचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान दत्तात्रयांच्या जन्माचा सोहळा गेल्या 6 दिवसांपासून तुम्ही मी साजरा करत आहोत. आज प्रभू दत्तात्रय या मृत्यूलोकामध्ये अवताराला आलेले आहेत. आजचा दिवस हा प्रभूंच्या प्रागट्याचा दिवस आहे आणि याच प्रागट्य सोहळ्याच्या निमित्ताने वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामराव महाराज सुकासे यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण भागवताचार्य आदरणीय किशोरजी महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित झालेला हा सप्ताह, या सप्ताहाची आजची सप्तम सेवा अर्थात 7वा दिवस. गेल्या 6 दिवसांपासून तुम्ही मी या ठिकाणावरती अवधूत आणि यदुराजे यांच्यामधला संवाद श्रवण करत आहोत. अवधूतांनी जे 24 गुरु केले त्या एका एका गुरुचं तत्व तुम्ही मी श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि यदुराजांना अवधूत म्हणतात की ज्या वेळेला मी एक वेश्या पाहिली जिचं नाव पिंगला असं होतं, तिची कहाणी ज्या वेळेला मी ऐकली त्यावेळेला मी त्या पिंगलाला गुरु केलेला आहे. ही पिंगला ही वेश्या होती. देहविक्रय करणे हा तिचा व्यवसाय होता. आणि एक दिवस सारा शृंगार करून ती पिंगला उभी आहे. परंतु आज मात्र तिचा व्यवसाय चालत नव्हता.
बरीच वाट पाहिली, परंतु कोणीही तिच्या घरामध्ये यायला तयार नाही. वाट पाहता 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 मध्यरात्र उलटून गेली. आणि आता मात्र या घटनेचा परिणाम पिंगलाच्या मनावरती एवढा झाला की त्या वेश्याला तीव्र वैराग्य प्राप्त झालं. आणि तिच्या लक्षामध्ये येऊन गेलं की ज्या विषयाचं चिंतन मी अहोरात्र आयुष्यभर इथून मागं केलं, ते विषय अंती मला दुःखच दान करत आहेत. ज्या तिच्या आशा होत्या मनुष्यांकडून, माणसांकडून, ज्या आशा आकांक्षा तिनं पाळलेल्या होत्या, त्यांचा नाश होऊन गेला. आणि तीव्र वैराग्य त्या पिंगलाला प्राप्त झालं. आणि विवेकयुक्त होऊन ती पिंगला एक गीत गायन करते आहे, की ज्याचं सार असं आहे की ती पिंगला म्हणती की या एका क्षणाच्या सुखासाठी या संसार रूपी विहिरीमध्ये मी पडले, आणि त्या एका क्षणाच्या सुखासाठी मी माझं सारं आयुष्य व्यर्थ वाया घातलेलं आहे. या शरीराला जन्म प्राप्त झाला, तारुण्य प्राप्त झालं, आणि आता हळूहळू या शरीराची वाटचाल ही वार्धक्याकडे अर्थात म्हातारपणाकडे होते आहे. आणि ज्या वेळेला तीव्र वैराग्य प्राप्त झालं, त्यावेळेला भगवंतांचं स्मरण त्या पिंगलेला व्हायला लागलं. आणि विचार करते आहे की हा जो देह, ज्या देहावरती मला एवढा अभिमान होता, हा देह कसा आहे. या देहाचं खरं स्वरूप पिंगलेच्या लक्षात आलं. आणि पिंगला म्हणते की हा देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले कर्म कीटकांचा सांधा. या शरीराकडे जर का तुम्ही मी पाहिलं महाराज, तर कसं स्वरूप आहे या शरीराचं. हा देह नाशिवंत, हा देह कधी ना कधी मरण पावणार आहे. मल मूत्र विष्ठा यांचा बांधा आहे हा देह. हाडांचा सापळा आहे, त्या सापळ्यामध्ये मांस मज्जा असे थोपलेले आहेत. आणि ती घाण, ती दुर्गंधी, तिचा वास तुम्हाला मला येऊ नये म्हणून या शरीरावरती पातळ चर्म अर्थात कातडी घातलेली आहे. आणि तुम्ही मी महाराज जीव या कातडीकडे पाहून भुलून जातो आणि याचा देह सुंदर आहे, याचा देह कुरूप आहे असं आपण म्हणायला लागतो. पण पाहायला गेलं तर मुळात सगळ्यांचे शरीर हे आतून सारखेच आहेत. रात्रंदिवस या शरीरातून अखंड घाण बाहेर पडते आहे. नवही दारातून अखंड घाण या शरीराच्या बाहेर पडते आहे. असा विद्रूप गलिच्छ तुमचा माझा देह आहे महाराज. आणि किती आसक्ती आहे आपली या देहामध्ये. ज्याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे त्याला असं वाटतं की मला कधी म्हातारपण येऊच नाही. ज्या सौंदर्याचा अभिमान बाळगून तुम्ही मी जीवन जगत असतो, ज्या वेळेला हे सौंदर्य निघून जातं, त्यावेळेला सत्य ते काय उरलं. ज्या वेळेला हे सौंदर्य निघून जातं, त्यावेळेला दुःख निराशा आपल्या हाताला लागत असते. आणि हेच स्वरूप देहाचं त्या पिंगलेच्या लक्षात आलं आणि विचार करायला लागले की धिक्कार आहे म्हटले माझ्या आयुष्याचा, माझ्या जगण्याचा. ज्या भगवंतांच्या कृपेने मला हे आयुष्य प्राप्त झालं, तो देह ज्यांच्या कृपेने प्राप्त झाला त्यांच्या सेवेसाठी मी या देहाचा विनियोग केला नाही. विवेक प्राप्त झाला, वैराग्य प्राप्त झाला. आणि विचार करते आहे पिंगला. आणि आता मात्र पिंगलेनं सारं काही त्यागून दिलं आणि हा देह भगवंतांच्या चरणी समर्पित केला. आणि अखंड या पिंगलेकडून आता भगवंतांची भक्ती आरंभ झालेली आहे. आता मात्र या वेळेला जो जो व्यक्ती त्या पिंगलेचं दर्शन घेईल त्याला त्याचे पाप मुक्त होतील. जी पिंगला पापी होती, देह विक्रय करण्याचा जिचा व्यवसाय होता,
ती पिंगला भगवंतांच्या भक्तीमध्ये रत झाल्याचा परिणाम की एवढं सामर्थ्य तिला प्राप्त झालं की जो मनुष्य तिच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवेल त्याचे पाप हे नष्ट होऊन जातील. हा कशाचा परिणाम आहे? हा परिणाम भगवंतांप्रती केलेल्या समर्पणाचा आहे. तनाने, मनाने, धनाने सर्व भावे भगवंतांची सेवा केल्याचा परिणाम की तुमचा माझा देह हा पवित्र होत असतो. तुम्ही मी हे वंदनाला पात्र होत असतात. आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याकडून घडलं पाहिजे प्रथमतः समर्पण, ज्याला शरणागती असं म्हणतात. आणि ज्या वेळेला मनुष्याची शरणागती ही भगवंतांच्या प्रती होत असते तिथून पुढे मनुष्याचा परमार्थ हा सुरू होत असतो. आपण भजन करतो, आपण कथा कीर्तन करतो, यात काही नवल नाही, याने सुद्धा लाभ होणारच आहे. पण जो परमलाभ ज्याला म्हणतात तो परमलाभ हा शरणागती केल्यानंतर मनुष्याला प्राप्त होत असतो. आणि ती शरणागतीची समर्पणाची भावना तुमच्या माझ्या हृदयामध्ये प्रगट व्हावी याच्यासाठी करायचं असतं भजन, याच्यासाठी गायचं असतं भगवंतांचं नाम आणि याच्यासाठी करायची असती कथा आणि कीर्तन. त्या लाभापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी भजन, भगवंतांचं नाम हे साधन आहेत. आणि ज्या वेळेला समर्पणाची भावना हृदयामध्ये निर्माण होईल, ज्या वेळेला शरणागती घडेल, त्या वेळेला सद्गुरु बोध दान करतील आणि त्या बोध दान केल्याचा परिणाम की तो परमात्मा हा आपल्याला प्राप्त होत असतो. असं सूत्र अवधूत यदुराजांना वर्णन करून सांगत आहेत. आणि याच्यानंतर अवधूत राजे परिग्रह केल्यानं काय होतं, अर्थात धनसंचय केल्यानं काय होतं याचं वर्णन करून सांगत आहेत. महाराज म्हणतात की जो संन्यासी साधक आहे, जो योगी आहे, त्याने आपल्या जवळ काहीच बाळगू नये, त्याने परिग्रह करू नये, अर्थात त्याने संग्रह करू नये. मग संग्रह केल्याचा परिणाम काय होतो तर ते वर्णन करून सांगत असताना टिटवी नावाचा एक पक्षी आहे, त्याचा दृष्टांत दान करतात. म्हटले एक दिवस या टिटवीला अन्नाचा तुकडा सापडला. या पक्षाने तो तुकडा घेतला आणि आपल्या मुखामध्ये घेतला. बरं, मुखामध्ये जर घेतला तर त्याने खाऊन घ्यावं ना, त्यानं न खाता तसाच चोचीमध्ये पकडला. आणि ज्या वेळेला हे इतर पक्ष्यांनी पाहिलं की याला काहीतरी भक्ष्य प्राप्त झालेलं आहे, त्यावेळेला याच्याच जातीचे असलेले, सजातीय असलेले इतर पक्षी हे त्याच्यावरती झडपा घालू लागले, त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. कुणी त्याला चोचीनं डवचत आहे, कुणी पंखानं मारत आहे, कुणी नखानं ओरबडत आहे. बरं, अडचण अशी झाली की या पक्षाला ओरडता सुद्धा येत नव्हतं, कारण चोचीमध्ये तो भक्ष्य असल्याचा परिणाम की त्याला ओरडता सुद्धा येत नव्हतं. अनेक जखमा त्याच्या शरीराला झाल्या, दुःख त्याला प्राप्त झालं आणि मग लक्षात आलं की मला हा जो त्रास होतो आहे, हा त्रास हे भक्ष्य मी मुखामध्ये ठेवल्याचा परिणाम आहे. आणि जसंच त्या पक्षाने चोचीतून ते भक्ष्य खाली टाकून दिलं, तसे सारे पक्ष्यांनी ते भक्ष्य उचललं आणि सारे पक्षी निघून गेले. आणि आता मात्र हा टिटवी, हा पक्षी हा सुखी झाला. जोपर्यंत त्याच्या हातामध्ये, त्याच्या चोचीमध्ये ते भक्ष्य होतं, तोपर्यंत इतर पक्षी त्याच्यावरती झडप घालत होते आणि त्याला दुःख देत होते. आपण जर का सरळ सरळ याचा भाव पाहिला तर याचा भाव असा आहे की त्याने संग्रह केला. कशाचा? अन्नाचा. त्याने संग्रह केल्याचा परिणाम असा झाला की इतर लोकांना ते प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागले. आणि जसंच त्याने त्या भक्ष्याचा संग सोडून दिला, सारे जण निघून गेले. आणि म्हणूनच अवधूत राजे, संन्यासी जे साधक आहेत, त्यांना या ठिकाणावरती उपदेश दान करतात की जे संन्यासी साधक आहेत, महात्मे आहेत, त्यांनी
स्वतःजवळ कोणत्याही प्रकारचा संग्रह हा करत जाऊ नये. कारण संग्रह जर का प्राप्त झाला मनुष्याला, परिग्रह जर का साधक करायला लागला, तर त्याला अभिमान होत असतो. आणि तो अभिमान बळावल्याचा परिणाम की त्याची साधना ही सुटून जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून साधकाने, मनुष्याने, भक्ताने निराभिमानी जीवन जगायला पाहिजे. कसं जीवन जगायला पाहिजे निराभिमानी हे सांगत असताना एका बालकाचा दृष्टांत देतात. म्हटले त्या एका छोट्याशा बालकाकडे मी पाहिलं आणि मी त्याला गुरु करून घेतलं. कशी असतात पहा लहान लेकरं. लहान लेकरांना कशाची चिंता असते का? कशाचा अभिमान त्यांच्या मनामध्ये असतो का? खेळण्यामध्ये, बागडण्यामध्ये लहान मुलांचं जीवन हे जात असतं. ही गोष्ट माझी आहे, ही गोष्ट तुझी आहे, याचा ठसा त्यांच्या हृदयावरती, अंतःकरणावरती उमटलेला नसतो. भलेही ते आपलं ऐकून तसं बोलण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या हृदयामध्ये माझेपणा अजून आलेला नाही. जोपर्यंत बालक असतात, लहान लेकरं असतात, तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये माझेपणा, तुझेपणा हा उत्पन्न होत नाही महाराज. त्याला मान म्हणजे काय, अपमान म्हणजे काय हे लक्षात येत नाही. एखादं लेकरू असलं, त्याला जर का त्यानं काहीतरी त्रास दिला म्हणून आपण चटकन त्याच्या गालामध्ये मारली आणि ते रडायला लागलं. त्याला दुःख झालं आणि ते रडायला लागलं. पण ज्यानं मारली, काही वेळानंतर त्याच्याच मांडीवरती जाऊन ते बसतं. त्याच्या मनामध्ये काही राग असतो का? तो राग धारण करून बसतो का? तो तुमच्या माझ्यासारखा विचार करतो का महाराज? आणि आपण जर का स्वतःकडे पाहिलं तर एखादा मनुष्य आपल्याला मारणं तर दूर, एखाद्याने आपल्याला काहीतरी भलतं सलतं बोललं की आपण प्रतिज्ञा घेतो की मी मेलो तरी चालेल, पर याच्या दारामध्ये पाय ठेवणार नाही. हा आपला अभिमान दुखवल्याचा परिणाम आहे. पण तो बालक कसा आहे? ज्याने त्याच्या गालात मारली, काही वेळानंतर तो त्याच्याच मांडीवरती जाऊन बसतो. कारण परकेपणाची भावना नाही, मान काय असतो, अपमान काय असतो याची जाणीव त्याला नाही. आणि असं मनुष्याने राहायला पाहिजे, असं जीवन व्यतीत करायला पाहिजे. हा एक गुण झाला बालकाचा. आणि दुसरा गुण असा की जे लहान लेकरं असतात महाराज, त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता नसते. आपण पाहतो ही जी छोटी छोटी मुलं असतात, ही सकाळी उठल्यापासून खेळण्यामध्ये, बागडण्यामध्ये आपला संपूर्ण दिवस घालतात. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. बालकाचा दुसरा गुण अवधूत वर्णन करून सांगत आहेत की हे बालक चिंतामुक्त असतात. बालक भविष्याची कोणत्याही प्रकारची चिंता नाही. आता या क्षणाला मला अन्न भेटेल का नाही, मला पाणी भेटेल का नाही, माझं काय होईल, भविष्यामध्ये इथून पुढे मला काय करायचं आहे, अशी जराशी ही चिंता त्या बालकांच्या मनामध्ये नसते. आणि असंच जीवन तुम्ही मी सुद्धा जगायला पाहिजे. आणि असंच जीवन जगले साधू संत
साधू संतांच्या जीवनाकडे जर का आपण पाहिलं तर साधू संत सुद्धा ज्या वेळेला आपण त्यांना विचारतो की का हो महाराज, तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता नाही का? आम्ही तुमच्याकडे पाहावं, तुम्ही कायम स्वच्छंदी दिसतात, आनंदामध्ये दिसतात, तुमच्या मुखमंडलावरती कधीही चिंतेचा भाव दिसत नाही. असे तुम्ही कशामुळे राहतात? त्यावेळेला साधू संत बोधदान करतात की हमें चिंता नाही अपनी, आम्हाला आमची चिंता नाही म्हटले का? उन्हें चिंता हमारी है. त्यांना आमची चिंता आहे. त्यांना म्हणजे कुणाला? हमारे जीवन का रक्षक सुदर्शन चक्रधारी है. हा जो भगवंत आहे, ज्याने सुदर्शन धारण केलेला आहे, हा भगवंत आमची चिंता वाहतो आहे, तर आम्ही स्वतःची चिंता कशाला वाहावी? हे सूत्र सांगत आहेत साधू संत तुम्हाला मला या ठिकाणावरती की पहा, जो भक्त असतो, जो साधक असतो, त्याने कधीही चिंता करत जाऊ नये. कारण आपली चिंता वाहणारा जर का दुसरा आपल्यापेक्षा समर्थ व्यक्ती जर का समोर आहे, तर आपण चिंता का करावी महाराज? लहान लेकरू चिंता करत नाही, कारण त्याला माहित आहे माझे आई आहेत, माझे वडील आहेत, माझे आजी आहे, आजोबा आहे, एवढे सारे जण माझ्या एकट्याची जर का चिंता करतात, तर वरतून मी माझ्या स्वतःची चिंता का करावी? असा विचार त्या लेकराचा असतो. आणि असाच भाव तुम्ही मी सुद्धा धारण केला पाहिजे. कारण पहा, ज्यानं आयुष्य दिलेलं आहे, आतापर्यंत सांभाळ ज्याने आपला केलेला आहे, इथून पुढे सुद्धा तोच सांभाळणारा आहे आपल्याला. म्हणून चिंता करत जाऊ नये. चिता आणि चिंता हे दोन शब्द आहेत. या दोनही शब्दांमध्ये फक्त एका अनुस्वाराचा, बिंदूचा अंतर आहे. परंतु या दोन्हीचा परिणाम काय होतो? त्यावेळेला सुभाषितकार म्हणतात की चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहती चिता निर्जीवम दहती सजीवम दहती चिंता निर्जीवम दहती चिता. चिता आणि चिंता हे दोन शब्द, जो निर्जीव झालेला आहे, जो मेलेला आहे, त्याला चिता ही एका क्षणामध्ये जाळून मोकळं करते. पण जे सजीव आहेत, जे चिंता करतात, त्यांना चिंता ही अखंड क्षणाला जाळत असते महाराज. आणि म्हणूनच चिंता करत जाऊ नये. चिंता केल्याचा परिणाम जे आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं असतं, ते आयुष्य हे कमी कमी होत जातं. चिंता केल्याचा परिणाम आपल्या बुद्धीवरती होत असतो, मनावरती होत असतो आणि शरीरावरती होत असतो. मग जर आपल्याला खात्री असेल ना की मी भगवंतांचा भक्त आहे, मी सद्गुरूंचा सतशिष्य आहे, तर मनुष्याने चिंता करत जाऊ नये. तुकोबारायांच्या चरित्राकडे जर का तुम्ही मी पाहिलं, तर ज्या वेळेला जिजाई मातेने 200 रुपयाचं कर्ज घेतलं सावकाराकडून आणि मिठाचा व्यापार तुकोबारायांना सुरू करायला सांगितलं. तुकोबारायांनी मिठाचा व्यापार आरंभ केलेला आहे. एका गावामध्ये जाऊन मीठ विकलं, परंतु तुकोबारायांना कोणतंही त्या ठिकाणावरती धन प्राप्त झालं नाही. कारण देहभावावरती तुकोबाराय नाहीत या क्षणाला. मीठ तर सारं विकून दिलं, परंतु धन मात्र काही प्राप्त झालं नाही. आणि तसेच तुकोबाराय पुन्हा घरी येऊन पोहोचले. देहगेहाचं भान नाही, परंतु जरी तुकोबारायांना आपल्या संसाराची चिंता नाही, जिजाईची चिंता नाही, आपल्या लेकरा बाळांची चिंता नाही, तरी सुद्धा पांडुरंग परमात्मा हा अखंड तुकोबारायांचा संसार चालवतो आहे. सावकाराकडून 200 रुपये कर्ज घेतलेलं होतं जिजाई मातेने. आता सावकार पैसे मागायला लागला. व्यापार पहावा तर मिठाचा व्यापार सुद्धा बुडून गेलेला आहे. घरामध्ये धान्याचा, अन्नाचा, धनाचा एक कण सुद्धा नाही. धन नाही,
आणि सावकार रोज येऊन जिजाई मातेला धन मागतो आहे, पैसे परत करायला सांगतो आहे. परंतु जरी तुकोबारायांना आपल्या संसाराची चिंता नव्हती, तरी सुद्धा भगवंतांनी एक दिवस एका सद्गृहस्थाचं रूप धारण केलं आणि भगवंत जाऊन पोहोचले त्या सावकाराच्या घरी. जेवढं कर्ज जिजाई मातेनं घेतलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट दान भगवंतांनी त्या सावकाराला केलं आणि जिजाई मातेला कर्जातून मुक्त केलं. पहा, आपण जर का भगवंतांची भक्ती करत असलो, आपण जर का सद्गुरूंची सेवा करत असलो, आपण जर का अखंड सत्कार्य करत असलो, तर आपल्याला जे प्राप्त होत आहे ते आपल्या बलावरती प्राप्त होत नाही. ते पुरवणारा हा परमपिता आहे, तो भगवंत आहे. आपण परमार्थ केल्याचा परिणाम, आपण भजन केल्याचा परिणाम, जसं आपलं परलोकीचं सुद्धा सारं काही प्राप्त होऊन जातं आपल्याला, त्याच पद्धतीनं आपल्या इहलोकामध्ये सुद्धा आपल्याला जे काही धनधान्य, समृद्धी, कपडा लत्ता, मान, प्रतिष्ठा प्राप्त होते, याला कारण सुद्धा तो एकमेव भगवंतच आहे. इथं आपल्या करण्याला काही महत्व नाही. इथं तो देतो आहे म्हणून आपण जगत आहोत. त्याने जर का श्वास आपल्याला, वारा जर का त्यानं देणं बंद केलं, तर आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावरती कुठपर्यंत जीवन जगणार आहोत, कुठपर्यंत जिवंत राहणार आहोत? याला उत्तर आहे, एक क्षण सुद्धा आपण स्वतःचं सामर्थ्य त्या ठिकाणावरती वापरू शकत नाही. आणि म्हणून ज्याच्यामुळे आपल्याला हे सारं प्राप्त झालेलं आहे, ज्याच्या कृपेवरती हे सारं चालू आहे, त्याची शरणागती, त्याच्या उपकाराची जाणीव ही मनुष्याने ठेवणं, अखंड ठेवणं ही महत्वाची गोष्ट आहे. पहा, असा बोध यदुराजांना अवधूत दान करत आहेत. आणि यानंतर पुढचा गुरु केला अवधूतांनी कुमारिका. एका गावामध्ये एक छोटीशी मुलगी होती. त्या मुलीकडे पाहिलं आणि तिनं कसं प्रसंगावधान साधलं हे ज्या वेळेला अवधूतांच्या लक्षात आलं, त्यावेळेला अवधूतांनी तिला गुरु केलेला आहे. म्हटले, एका गावामध्ये एक कुमारिका राहत होती. एक दिवस तिचे आई आणि वडील यात्रेनिमित्त घराबाहेर गेलेले होते आणि एवढ्या वेळामध्ये त्या कुमारिकेच्या घरी पाहुणे येऊन पोहोचले. त्या कुमारिकेचा विवाह जमलेला होता आणि विवाहाची बोलणी करण्यासाठीच काही पाहुणे घरामध्ये येऊन पोहोचले. आता कुमारिकेला हे माहीत होतं की ज्यांच्या सोबत माझा विवाह होणार आहे त्याच घरातील ही मंडळी आहेत. आदर भाव होता, सन्मानाचा भाव होता, म्हणून त्यांच्या समोर ती कुमारिका गेली नाही. त्या पाहुण्यांना जे काही पाहिजे होतं ते सारं ती एका पडद्या आडून त्यांना सारं काही सामुग्री देत होती. पण ज्या वेळेला तिच्या लक्षामध्ये आलं की आता आई वडिलांना यायला जरासा उशीर आहे आणि म्हणून पाहुण्यांच्या स्वयंपाकासाठी आपण काहीतरी करावं, म्हणून ती कुमारिका ज्या वेळेला कांडण करण्यासाठी बसली, त्यावेळेला कांडत असताना तिच्या हातामध्ये ज्या बांगड्या होत्या त्या बांगड्यांचा आवाज यायला लागला आणि त्या बांगड्यांचा आवाज हा बाहेर पाहुण्यांपर्यंत जाऊ नये असं तिला वाटत होतं. म्हणून तिनं काय केलं, त्या ज्या बांगड्या होत्या त्या सगळ्या बांगड्या उतरवून टाकल्या आणि हातामध्ये 2-2 बांगड्या ठेवल्या. ती पुन्हा कांडण करायला लागली. पुन्हा त्या 2ही बांगड्यांचा आवाज यायला लागला. मग त्यावेळेला तिने दोन्ही हातामधली एक बांगडी काढून टाकली आणि आता मात्र ती कांडण करायला लागली. आता मात्र बांगड्यांचा आवाज येत नव्हता. हा प्रसंग ज्या वेळेला अवधूतांनी पाहिला त्यावेळेला अवधूत म्हणतात की ज्याप्रमाणे प्रत्येक हातामध्ये एक बांगडी ठेवल्याचा परिणाम की त्या बांगड्यांचा आवाज येत नाही, त्या प्रकारे ज्या वेळेला घरामध्ये ही अति माणसं असतात, जास्तीची माणसं ज्या वेळेला घरामध्ये असतात, त्यावेळेला घरामध्ये कलह होणं, क्लेश होणं हे निश्चित आहे. एकापेक्षा अधिक माणसं जर का पहा
गप्पा मारण्यासाठी बसले, तर गप्पा मारता मारता कधी त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून बोधदान करतात की जे साधक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ज्यांना काहीतरी साधना करायची आहे किंवा ज्यांना एखादी कला हस्तगत करून घ्यायची आहे, अशा साधकांनी, अशा विद्यार्थ्यांनी अखंड एकांतामध्ये राहायला पाहिजे. म्हणजे संन्यासी साधक असो किंवा ज्यांना काहीतरी साधना करायची आहे आणि काहीतरी मनोवांछित फल ज्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे, अशा साधकांनी, अशा विद्यार्थ्यांनी हे एकांतामध्ये राहायला सांगितलेलं आहे. अशा साधकांसाठी बोधदान केलेलं आहे की अशांनी अखंड एकांतामध्ये राहावं. कारण जेवढं आपण संसारामध्ये राहू, जेवढं आपण गृहदारा प्रपंचामध्ये राहू, तेवढा मनामध्ये हा कलह वाढत जातो. शब्दाला शब्द वाढत गेला की भांडणं होत असतात. आणि म्हणूनच मनुष्याने अधिकाधिक एकांतामध्ये राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग एकांतामध्ये कसं राहावं, त्यावेळेला सांगत असताना सर्पाचा दृष्टांत सांगितला. आणि या एकांतासाठीच मी सर्पाला गुरु केलेला आहे असे अवधूत म्हणतात. सर्प तुम्ही मी साऱ्यांनी पाहिलेला आहे. ज्या ज्या वेळेला आपण सापाला पाहतो त्या त्या वेळेला हा सर्प आपल्याला कायम एकटाच दिसतो. हा सर्प कधी आपल्याला लेकरांसोबत, त्याच्या धर्मपत्नीसोबत, परिवारासोबत फिरताना दिसलेला आहे का कधी कुणाला? नाही महाराज. ज्या ज्या वेळेला आपल्याला साप दिसतो त्या त्या वेळेला तो एकटाच दिसतो. कारण हा सर्प अखंड एकट्यानेच भ्रमंती करत असतो. हा सर्प कुणाचा चांगला संगही करत नाही आणि कुणाचा वाईट संग सुद्धा करत नाही. आणि असंच साधकाने राहायला पाहिजे, असं विद्यार्थ्याने राहायला पाहिजे. कारण जोपर्यंत मनुष्य एकटा राहणार नाही तोपर्यंत एकाग्रता त्याच्याकडून साधली जाणार नाही. आणि कोणतंही फल जर का प्राप्त करून घ्यायचं असेल, विद्या जर का प्राप्त करून घ्यायची असेल, तर ती विद्या प्राप्त होती एकाग्रतेच्या बळावरती. ज्याने एकाग्रता साधलेली आहे त्याला ती साधना, ती कला ही अतिवेगाने प्राप्त होत असते. मग ही एकाग्रता कशी पाहिजे, त्यावेळेला अवधूत म्हणतात की ज्याप्रमाणे एक बाण तयार करणारा लोहार असतो, त्याने जशी एकाग्रता बाण तयार करत असताना साधलेली असते, तशी एकाग्रता विद्यार्थ्यांनी साधायला पाहिजे. तशी एकाग्रता साधकांनी साधायला पाहिजे. लोहार ज्या वेळेला बाण तयार करण्यासाठी बसलेला असतो, एका गावामध्ये एक लोहार होता. तो बाण तयार करण्यासाठी बसला आणि बाणाचं जे समोरचं टोक असतं, ज्या वेळेला त्याला तो निमुळत्या टोकाला आकार देत होता, त्यावेळेला तो एवढा एकाग्र झालेला होता त्या ठिकाणावरती की ज्या वेळेला त्याच्या दारासमोरून राजाची मिरवणूक गेली, वाजंत्री होते, घोडे होते, सैन्य होतं, राजाच्या नामाचा जय जयकार करत सारे सैनिक निघालेले होते आणि एवढी मोठी राजाची वरात त्याच्या घरासमोरून गेली. आणि त्यानंतर ज्या वेळेला एक सैनिक आला त्याच्याकडे आणि त्या सैनिकाने विचारलं की का रे, या ठिकाणावरून राजाची वरात गेली का? म्हटले काही माहित नाही, माझ्या कानावरती तर काही आवाज आलेला नाही, तुम्ही दुसरं कोणाला तरी विचारा. म्हणजे पहा, ज्या लोहाराच्या अगदी दारासमोरून एवढी वाजत गाजत मिरवणूक गेली, परंतु त्या लोहाराचं जराही लक्ष विचलित झालं नाही. एवढी एकाग्रता त्याच्या कामाच्या बाबतीत होती. अशा प्रकारची एकाग्रता ही साधकाने, विद्यार्थ्याने साधायला पाहिजे. हा बोध साधकांसाठी, संन्यासी साधकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अवधूत राजे वर्णन करून सांगत आहेत. आणि ज्या वेळेला अशी एकाग्रता साध्य होते त्यावेळेला कोणतीही कला असो
आणि कितीही अवघड कला असो ती सहजरित्या विद्यार्थ्यांना प्राप्त होत असते, असा बोध दान केला. आणि ज्या वेळेला यदुराजांनी प्रश्न विचारला की म्हटले या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, ही सृष्टी कशी निर्माण झाली मला सांगा. त्यावेळेला यदुराजांना अवधूत म्हणतात की पूर्वी कुठेही काहीच नव्हतं, एकटे 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 परमात्मा होते. या परमात्म्याने मायेची निर्मिती केली आणि या मायेने या साऱ्या जगताची उत्पत्ती केलेली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात, भगवान विष्णू या सृष्टीचा सांभाळ करतात आणि भगवान शिव या सृष्टीचा संहार करतात. अशी ही भगवंतांच्या इच्छेनं निर्माण झालेली सृष्टी ही मायेनं निर्माण केलेली आहे. जोपर्यंत भगवंतांना ही सृष्टी चालवायची आहे तोपर्यंत भगवंत चालवतात, तिचा सांभाळ करतात. आणि ज्या वेळेला भगवंतांना इच्छा होते की मला या सृष्टीचा नाश करायचा आहे, त्यावेळेला भगवंत रुद्राचं रूप धारण करतात, शिवाचं रूप धारण करतात आणि या सृष्टीचा संहार करतात. आणि हे वर्णन करून सांगत असताना, याचं स्पष्टीकरण देत असताना ऊर्ण नाभी अर्थात कातीन, कोळी जिला आपण म्हणतो, त्या कोळीचा दृष्टांत दिला, त्या कातिनीचा दृष्टांत दिला की म्हटले ज्याप्रमाणे ही कातीन आपल्या मुखामधून एक पदार्थ बाहेर काढते आणि त्या पदार्थाचा जाळ तयार करते, पूर्ण जाळ तयार केलेला आहे. जोपर्यंत तिला त्या ठिकाणावरती खेळ खेळावा वाटतो तोपर्यंत ती त्या जाळ्यावरती वर खाली होत असते, खेळ खेळत असते. आणि तिच्या मनामध्ये आलं की आता मला हे सारं काही संपवून टाकायचं आहे, तर जे काही जाळं तिनं पसरवलेलं आहे ते जाळं ती पुन्हा आपल्या मुखामध्ये घेते. आणि अशाच प्रकारे भगवंत सुद्धा या सृष्टीची उत्पत्ती करत असतात, या सृष्टीचा सांभाळ करत असतात आणि ज्या वेळेला इच्छा होते त्यावेळेला या सृष्टीचा संहार सुद्धा करत असतात. अशी आहे भगवंतांची लीला. सुंदर अशा प्रकारे सृष्टी उत्पत्तीचा भाग श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेला आहे शुकदेवजी महाराजांनी. कधी आपल्याला प्रसंग जर का प्राप्त झाला तर आपण सारेजण अति रसाळ, अति कुतूहलाचा हा जो विषय आहे तो सविस्तराने श्रवण करू. यानंतर यदुराजे म्हणतात की आपल्या शास्त्रामध्ये 4 मुक्त्या सांगितलेल्या आहेत: सरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. सरूपता म्हणजे काय? ज्या वेळेला भक्ताला ती मुक्ती प्राप्त होते, ती मुक्ती प्राप्त झाल्याचा परिणाम की भगवंतासारखं रूप त्याला प्राप्त होत असतं, याला म्हणतात सरूपता मुक्ती. यानंतर दुसरी मुक्ती आहे समीपता. समीपता अर्थात भगवंतांच्या जवळ राहणे. यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मुक्ती आहे सलोकता, अर्थात भगवंत ज्या लोकामध्ये राहतात त्या लोकामध्ये आपल्याला राहता येणं. आणि चौथ्या क्रमांकाची मुक्ती आहे सायुज्यता. भगवंतांच्या स्वरूपासारखं स्वरूप भक्ताला प्राप्त होतं. अशा प्रकारच्या या 4 मुक्त्या आहेत. पैकी ज्याला या 4ही मुक्त्या प्राप्त करून घ्यायच्या आहेत त्याने भगवंतांची भक्ती करावी. ज्या वेळेला सरूपता मुक्तीचा विचार आला, सरूपता अर्थात भगवंतांचं रूप ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याने काय करावं, तर उत्तरदान करतात अशा साधकाने, अशा भक्ताने अखंड भगवंतांचं स्मरण करावं, अखंड भगवंतांच्या रूपाचं स्मरण करावं, अखंड भगवंतांच्या नामाचं स्मरण करावं. स्मरण केल्याचा परिणाम असा होतो की ज्याचं आपण स्मरण करत आहोत
अखंड स्मरण केल्याचा परिणाम की त्या वस्तू, व्यक्ती, पदार्थाशी आपण तद्रूप होत असतो, तदाकार होत असतो. ज्या वस्तूचं आपल्याला स्मरण आहे, ज्या व्यक्तीचं आपल्याला स्मरण आहे, ज्या पदार्थाचं अखंड स्मरण आपल्याकडून होत आहे, आपण त्याच्याशी संलग्न होत असतो. आणि तसंच आहे भगवंतांच्या संदर्भामध्ये सुद्धा. ज्याला भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे अशा मनुष्याने अखंड भगवंतांच्या नामाचं स्मरण ठेवावं, अखंड भगवंतांच्या रूपाचं स्मरण करायला पाहिजे. आणि हे सूत्र वर्णन करून सांगत असताना अवधूत म्हणतात की एक कुंभारीण असते. कुंभारीण अर्थात भिंगुरटी. ती भिंगुरटी काय करते? आपल्यासाठी भक्ष्य गोळा करावं म्हणून छोट्या छोट्या आळ्या ती पकडते आणि आपलं जे घर आहे त्या घरामध्ये त्यांना डांबून ठेवते. या छोट्या छोट्या आळया आहेत, या ज्या वेळेला त्या घरामधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला ती भिंगुरटी नावाची माशी आपल्या काट्याने त्यांना सतत टोचवत राहते. आणि ते टोचवल्याचा परिणाम त्या आळीच्या मनामध्ये त्या भिंगुरटीबद्दल भय उत्पन्न होतं. आणि भय उत्पन्न झाल्याचा परिणाम की अखंड त्या भिंगुरटीकडून त्या माशीचं स्मरण होतं. अखंड त्या भिंगुरटीचं स्मरण केल्याचा परिणाम असा होतो की एक वेळ अशी येते की त्या आळीला त्या माशीचं रूप प्राप्त होतं आणि ती माशी एक दिवस त्या बिळामधून उडून जाते. ज्या आळीला भिंगुरटीचं स्वरूप जराही नव्हतं अशी आळी अखंड त्या आळीकडून त्या भिंगुरटीचं स्मरण झाल्याचा परिणाम असा झाला की त्या भिंगुरटीचं रूप त्या आळीला प्राप्त झालं. हा विलक्षण परिणाम कशाचा आहे? हा स्मरणाचा परिणाम आहे. आणि म्हणूनच भगवंत सुद्धा श्रीमद भगवद्गीतेमध्ये हे सूत्र दान करतात की मी कुणाला प्राप्त होतो. त्यावेळेला भगवंत म्हणतात अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अनन्य चेता सततम, जो भक्त अनन्य होऊन माझं अखंड स्मरण करतो, तस्याहम सुलभ पार्थ, अशा नित्य योग्याला मी सुलभ आहे, माझी प्राप्ती होणं ही अति सोपी आहे. पहा, आपण भगवंतांचं चरित्र पाहतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की गोपिकांनी सुद्धा भगवंतांची भक्ती केली, भगवंतांचं स्मरण केलं. गोपिकांनी स्मरण केलं प्रेम भावनेतून. नंदबाबा यशोदा मातेने स्मरण केलं प्रेम भावनेतून. दशरथजी महाराज, कौसल्या माता, साऱ्या भक्तांनीच भगवंतांचं स्मरण केलं प्रेम भावनेतून आणि त्यांचा उद्धार भगवंतांनी केला. पण ज्या वेळेला आपण कृष्ण, ज्या वेळेला आपण कंस, रावण, दंतवक्र, शिशुपाल यांच्याकडे पाहतो त्यावेळेला त्यांच्याकडून सुद्धा भगवंतांची भक्तीच झाली. त्यांच्याकडून सुद्धा अखंड भगवंतांचं स्मरणच होत होतं. पण कोणत्या भावनेने? भयाच्या भावनेने, भीतीच्या भावनेने. कारण ते असुर होते. भीतीच्या भावनेने जरी त्यांच्याकडून स्मरण झालं तरी जो लाभ गोपिकांना प्राप्त झाला तोच लाभ दंतवक्र, शिशुपाल, रावण, कंस इत्यादी असुरांना सुद्धा तोच लाभ प्राप्त झाला. गोपिकांचा जसा भगवंतांनी उद्धार केला तसाच कंसादी असुरांचा सुद्धा भगवंतांनी उद्धारच केलेला आहे. कशामुळे? भगवंतांचं स्मरण केल्याचा हा परिणाम आहे. महत्वाची गोष्ट ही आहे पहा की भगवंतांचं स्मरण होणं ही महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्मरण कोणत्याही कारणाने व्हावं, ते प्रेमाने व्हावं, ते वियोगाने व्हावं, ते स्नेहाने व्हावं अथवा ते भयाने व्हावं. कारण काहीही असो, मुख्य गोष्ट आहे भगवंतांचं स्मरण होणं. आणि ज्या वेळेला आपल्याकडून भगवंतांचं स्मरण होतं
त्यावेळेला भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून साधू संत सुद्धा तुम्हाला मला अनेक अनेक ठिकाणावरती उपदेश करतात की अखंड भगवंतांचं स्मरण ठेवायला पाहिजे. तुका म्हणे आता सांडूनी सर्व काम, स्मरा राम राम क्षणाक्षणा. तुम्ही भगवंतांचं स्मरण करा. कोणताही प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आला तरी सुद्धा अखंड भगवंतांचं स्मरण हे तुमच्याकडून झालं पाहिजे. कारण स्मरण नावाची एक भक्ती वर्णन केलेली आहे. भक्तिशास्त्रामध्ये 9 प्रकारच्या भक्त्या वर्णन केल्या. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम. ह्या ज्या 9 प्रकारच्या भक्त्या वर्णन केल्या त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाची भक्ती श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. विष्णू स्मरणम नावाची जी भक्ती आहे, ही भक्ती केल्याचा परिणाम की भगवंतांची कृपा ही भक्ताला, साधकाला प्राप्त होत असते. आणि ज्याला भगवंतांचं रूप प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याला भगवंतांचं स्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याला भगवंतांची समीपता प्राप्त करून घ्यायची आहे, अशा मनुष्याने केवळ एक भक्ती करावी. त्या भक्तीला स्मरण असं म्हणतात. अखंड भगवंतांचं स्मरण करावं, अखंड भगवंतांच्या नामाचं स्मरण करावं. आपण जे नामस्मरण म्हणतो, मनुष्याने नामस्मरण करायला पाहिजे, मनुष्याने नामस्मरण करायला पाहिजे. हे जे नामस्मरणामध्ये हे जे स्मरण आहे, ही तीच भक्ती आहे. भलेही मग तुम्ही भगवंतांच्या रूपाचं स्मरण करा अथवा भगवंतांच्या नामाचं स्मरण करा, पण पहा, मुख्य गोष्ट मनुष्याकडून भगवंतांचं स्मरण होणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. अशा प्रकारे अवधूत यदुराजांना एक एक गुरूंचं एक तत्व, एक बोध, एक उपदेश दान करत आहे. आणि ज्या वेळेला या 23 गुरूंचं वर्णन करून सांगितलं त्यावेळेला अवधूत राजे म्हणतात की या गुरूंपेक्षा एक अति विलक्षण महागुरु ज्याला म्हणतात, तो महागुरु एक आहे. त्या महागुरुला नरदेह असं म्हणतात, अर्थात मनुष्य देह. हा मनुष्य देह आहे म्हणून मनुष्य भगवंतांची साधना करू शकतो, भगवंतांची भक्ती करू शकतो. हा मनुष्य देह आहे म्हणून साधक परमार्थ करू शकतो. कारण इतर योन्यांमध्ये हे सामर्थ्य नाही भगवंतांची भक्ती करण्याचं. एकमेव सामर्थ्य फक्त मनुष्याला प्राप्त झालेला आहे की तो साधना करून, भक्ती करून, उपासना करून भगवंतांची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि भाग्यवान आहोत पहा तुम्ही मी की आपल्याला सुद्धा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. या मनुष्य देहाचं महात्म्य, या नरदेहाचं महात्म्य गेल्या 3-4 दिवसांपासून आपल्या श्रवणामध्ये छोट्या छोट्या प्रसंगामध्ये येत आहे. याचं सुद्धा स्मरण साऱ्यांनी ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे अवधूतांनी 24 गुरु यदुराजांना वर्णन करून सांगितले की जे तुम्ही मी सुद्धा श्रवण करण्याचा प्रयत्न केला. कशासाठी वर्णन करून सांगितलं? गेल्या 7 दिवसांपासून आपण जे गुरु श्रवण करत आहोत ते गुरु कुणाकुणाच्या स्मरणामध्ये आहेत महाराज? अजून स्मरणात आहेत का? माझा प्रश्न आहे तुम्हाला. पण पहा, उजळणी करायला पाहिजे. कारण व्यासपीठावरून जे सांगितलं जातं तो अभ्यास असतो. आपण जर का परमार्थाच्या दिशेनं जर का आपली वाटचाल चालू झालेली आहे तर आपल्याला जे बोध प्राप्त होतात तो आपला अभ्यास आहे. आज आपण काय ऐकलं, जे ऐकलं त्याच्यातून मला काय घेण्याजोगं आहे याचा सुद्धा विचार मनुष्याने करायला पाहिजे. आणि जे स्वतःला घेण्याजोगं आहे हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला जो बोध श्रवण केला त्या बोधाचं, त्या सूत्राचं, त्या सिद्धांताचं स्मरण मनुष्याने अखंड करावं.
म्हणून पहा, पुन्हा एक वेळेला आपण उजळणी करू की आपण या 7 दिवसांमध्ये कोणकोणते गुरु श्रवण केले. पृथिवी वायुराकाश मापोग्निश्चंद्रमा रविः कपोतोजो गरस सिंधू पतंगो मधुकृद्गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत. आणि नाथांच्या शब्दामध्ये श्रवण करायचं तर पृथ्वी वायू आकाश अग्नी आप सीतांश सातवा तो चंडांश कप्युत परिस आठवा अजगर सिंधू पतंग मधुमक्षिका गजभुंज हरिण मीन वेश्या सांग नावे सुभग पिंगला टिटवी आणि लेकरू कुमारी आणि शरकारू सर्प कातनी पेशस करू इतुकेनु गुरु 24. हे जे 24 गुरु अवधूतांनी तुम्हाला मला सांगितले, यदुराजांना हे जे 24 गुरु सांगितले, हे कशासाठी सांगितले? त्यावेळेला त्याचं उत्तर दान करताना नाथ म्हणतात, पावावया तत्व 25 24 गुरूंसी उपासावे विवेक युक्ती स्वभावे गुरु भजावे निज बुद्धी. जे 25वं तत्व वर्णन केलेलं आहे, ज्या तत्वाला परमात्मा असं म्हणतात, भगवंत असं म्हणतात, तो भगवंत ज्याला प्राप्त करून घ्यायचा असेल अशा साधकाने, अशा भक्ताने, अशा मनुष्याने या 24 गुरूंची उपासना करायला सांगितली आहे. आणि या 24 गुरूंची उपासना केल्याचा परिणाम की जी अवस्था अवधूतांना प्राप्त झाली, जी अवस्था महात्म्यांना, महापुरुषांना प्राप्त झालेली आहे, ती अवस्था तुम्हाला मला सुद्धा प्राप्त होत असते. 25वं तत्व ज्याला भगवंत असं म्हणतात, त्या भगवंतांची प्राप्ती ही होत असते. आणि म्हणूनच ज्यांना भगवंतांची प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी पुन्हा एक वेळेला नाथ भागवत पहावं, एकनाथी भागवताचा पुन्हा एक वेळेला अभ्यास करा, श्रवण करा, वाचन करा. आणि हे जे 24 गुरु अवधूतांनी वर्णन करून सांगितले, या प्रत्येका गुरुचं चिंतन तुम्ही नाथांच्या शब्दामध्ये एकदा पाहून घ्या. विलक्षण अशा प्रकारचा हा संवाद अवधूत राजे आणि यदूंमध्ये संपन्न झालेला आहे की जो तुम्ही मी सुद्धा संक्षिप्त वेळामध्ये, संक्षिप्त शब्दांमध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 7 दिवसांपासून चालू असलेली तुमची माझी प्रवचन रूपी सेवा वैकुंठवासी हरिभक्त परायण रामराव महाराज सुकासे यांच्या कृपाशीर्वादाचा परिणाम, अवधूतांच्या कृपाशीर्वादाचा परिणाम, आपापल्या सद्गुरूंच्या कृपेचा परिणाम की आपण गेल्या 7 दिवसांपासून या कथा मंडपामध्ये विराजमान झालेलो आहोत. आणि ही जी 7 दिवसांपासून जे वागयज्ञ चालू होतं, ते वागयज्ञ आता समाप्तीच्या दिशेनं निघालेलं आहे. जात असताना मनुष्याने इथून काय घेऊन जायचं? जो बोध साधू संत अखंड मनुष्यांना करत असतात, जो बोध व्यासपीठ आपल्याला दान करत असतो, त्या बोधाचं अखंड चिंतन, अखंड स्मरण हे मनामध्ये ठेवायचं असतं. तो सिद्धांत घेऊन घरी जायचं आणि जो सिद्धांत श्रवण केला त्या सिद्धांतांचं अखंड चिंतन करायचं. आपण जे श्रवण करतो ते श्रवण हे कधी सार्थकी होत असतं? ज्या वेळेला आपण जो बोध श्रवण केला त्या बोधाचं ज्या वेळेला अखंड मनन घडतं आणि ते मनन घडल्याचा परिणाम ज्या वेळेला ते आपल्या मनबुद्धीवरती, ज्या वेळेला तो बोध, तो सिद्धांत, ते सूत्र किंवा ती कथा ज्या वेळेला आपल्या मनबुद्धी चित्तावरती ठसते, त्यावेळेला ते झालेलं श्रवण हे सार्थकी लागत असतं. म्हणून कधीही मंडपातून उठून मनुष्याने बाहेर गेल्यानंतर लगेच संसाराच्या गप्पा सुरू करत जाऊ नये. आपण इथं जे ऐकलेलं आहे ते इथंच बसून आधी पचवून घ्यावं आणि मग शांत चित्ताने आपापल्या घरी जावं अथवा गृहकर्म करावे.
कारण इथं बसलेलं असताना आपलं चित्त हे शांत असतं. आणि म्हणून प्रयत्न करावा साऱ्यांनी की आपण इथून मागे 6 दिवस काय श्रवण केलं आणि आजच्या दिवसामध्ये काय श्रवण केलं याचं स्मरण ठेवावं. आणि जी अवस्था अवधूतांना प्राप्त झाली ती अवस्था स्वतःने सुद्धा प्राप्त करून घ्यावी. सुंदर अशा प्रकारचा बोध, सुंदर अशा प्रकारचा संवाद गेल्या 7 दिवसांपासून तुम्ही मी श्रवण केला. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेली मज दासाकडे सेवा, तसेच निकमजी महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने प्राप्त झालेली सेवा, जे काही शब्द या 7 दिवसामध्ये माझ्या मुखामधून निघालेले असतील ते सारे आपण भाविकांनी आईच्या अंतःकरणाने श्रवण केले. साऱ्यांचे धन्यवाद आहेत. जे काही वेडे वाकुडे शब्द माझ्या मुखामधून निघालेले असतील तो माझ्या बुद्धीचा विकृतपणा समजा आणि ज्या काही शब्दांमधून तुमचं अंतःकरण हे संतुष्ट झालं असेल ती काही सारी माझ्या सद्गुरूंची वचनं आहेत असं समजा आणि या दासाला, या लेकराला आपल्या पदरामध्ये घ्या. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हा सप्ताह आरंभ झाला, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मज दासाकडे ही 7 दिवसांची सेवा प्राप्त झाली, अशा शास्त्रीजींचे धन्यवाद आहेत. आपण साऱ्यांनी गेल्या 7 दिवसांपासून आईच्या अंतःकरणाने माझ्या मुखामधून निघालेले वेडे वाकडे बोल शांत चित्ताने श्रवण केले. आपल्या साऱ्या माता भगिनींचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आहेत. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेली सेवा आणि सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने मुखामधून निघालेले सारे शब्द जे तुम्ही शांत चित्ताने श्रवण केले, झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, दत्तात्रय प्रभूंच्या चरणी समर्पित करून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, एथ माझे जे उरले ते पायी कपन, हा दास्य भाव ग्रहण करून मी माझ्या जागेवरती उभी राहते आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून, आचार्यांच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला या ठिकाणावरती पूर्ण विराम देते. सद्गुरुनाथ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. यानंतर आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचंय. पुढं वर